अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने चांदवड येथे रस्ता रोको आंदोलन सुरू झालेले आहे। त्या ठिकाणी आपण पाहू शकतात का सर्व आक्रमक झालेले आहेत। या ठिकाणी जर बघितलं तर एकंदरीत 9 मागण्यांसाठी हा रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहेत। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत रस्ता रोको असा सुरू राहणार असल्याचं या ठिकाणी जे बॅनर आहे तर त्यावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी पश्चिम वाहिन्या नद्यांवर बंधारे बांधून शेतीसाठी आणि औद्योगिक वसाहतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध करा। तसंच तहसील कार्यालयाकडून नवीन विभक्त रेशन कार्डची त्वरित अंमलबजावणी करा। वयोवृद्धांना दरमहा 2000 रुपये पेन्शन द्या। जीर्ण झालेले रेशन कार्ड जे तर ते नव्याने करून द्या। शैक्षणिक क्षेत्रात रिक्त असलेल्या शिक्षकांची पदे तत्काळ भरा। प्रत्येक रेशन कार्ड धारकांना 35 किलो धान्य द्या। शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव द्या। वन हक्क दावे तत्काळ निकाली काढा आणि वीज पुरवठा जो आहे तर तो या ठिकाणी सुरळीत ठेवा। अशा ह्या एकंदरीत 9 मागण्यांसाठी या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा रस्ता रोको सुरू झालेला आहे। किती वेळ रस्ता रोको चालेल हे सांगता येत नाही, कारण की या ठिकाणी अधिकारी आहेत, पोलीस कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो का हा रस्ता रोको सुरू झाल्यामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, चांदवड, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।